स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला मकर संक्रांती सणाच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती विषयी कथा बघणार आहोत. या सणाविषयी कथा अशी आहे की पूर्वी शंकरासुर आणि किंकरासुर नावाचे दोन दैत्य होते. ते खूप उन्मत्त झाले होते. त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप धारण केले. ही देवता 60 योजनेत पसरली असून तिचे ओठ, नाक लांबलचक व 9 हात अशी तिची आकृती पुरुषासारखी आहे. प्रत्येक वर्षी तिचे वाहन आयुधे बदलतात अशी कल्पना. शंकरासुर आणि किंकरासुर अशा 2 राक्षसाचा वध केला म्हणून या दिवसाला तिच्याच नावाने ओळखले जाते. या दिवशी सुवासिनी स्त्रिया वाण देतात व घेतात अशी पद्धत आहे. पण ही पद्धत कशी सुरू झाली याची सविस्तर माहिती आणि कथा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भाग्यवती स्त्रियांनी आपले अखंड सौभाग्य टिकून राहावे असे वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या नावाने वाण का देतात. या परंपरेमागे नेमकं काय रहस्य आहे आणि का या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं सांगितलं जातं. ही केवळ एक सणाची परंपरा नाही, तर यामागे आहे जगज्जननी माता पार्वतीच्या शक्तीची, करुणेची आणि अधर्मावर केलेल्या विजयाची एक अतिशय रहस्यमय आणि प्रभावी कथा. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. फार प्राचीन काळी शंकरासुर आणि किंकरासुर नावाचे 2 भयंकर राक्षस होते. त्यांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि एक भयंकर वरदान मिळवले. त्या वरदानानुसार या ब्रह्मांडात किती बलाढ्य योद्धा असला, कोणताही नर जातीचा पुरुष त्यांचा वध करू शकणार नव्हता. हे वरदान मिळताच ते दोघे अत्यंत उन्मत्त झाले. त्यांचा अहंकार इतका वाढला की त्यांना तिन्ही लोकावर स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ याच्यावर आधिपत्य गाजवायचे होते. शंकरासुर आणि किंकरासुर यांनी तिन्ही लोकात आदेश सोडला की आता या पूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी आम्हीच आहोत. ब्रह्मा, विष्णू, महेश यांची पूजा बंद करा आणि फक्त आमचीच पूजा करा. जो आमचा आदेश पाळणार नाही त्याला मृत्यूदंड दिला जाईल. परंतु ऋषीमुनींनी हा अधर्मी आदेश मानला नाही. ते अजूनही श्रद्धेने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचीच पूजा करत राहिले. हे कळताच त्या राक्षसांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी आपल्या सैनिकांना आदेश दिला की जे ऋषी आमची पूजा करत नाहीत त्यांची निर्दय हत्या करा. सगळीकडे हाहाकार माजला. यज्ञकुंड विझू लागले, आश्रम जळाले आणि ऋषीमुनींची कत्तल सुरू झाली. अनेक ऋषी पत्नी आपल्या डोळ्यासमोर आपल्या पतींचा मृत्यू पाहत होत्या. क्षणाक्षणाला त्या विधवा होत होत्या. अश्रूंनी डोळे भरलेले, भयाने थरथर कापणाऱ्या ऋषी पत्नी शेवटी कैलासावर जगज्जननी माता पार्वतीकडे धावल्या. त्या मातेच्या चरणी कोसळून म्हणाल्या, हे माते, आमचे रक्षण करा. आमच्या डोळ्यासमोर आमचे पती मारले जात आहेत. आम्हाला विधवा होऊ देऊ नका. आमच्या पतीचे प्राण वाचवा. आम्हाला अखंड सौभाग्य द्या. माता पार्वतीचे हृदय करुणेने द्रवले. मातेने स्वतः शंकरासुर आणि किंकरासुर यांना समजवण्याचा प्रयत्न केला. तिने त्यांना पुन्हा पुन्हा सांगितले की हा अधर्माचा मार्ग सोडा, ऋषींचा सहार थांबवा. अहंकाराचा अंत अटळ असतो. आजही वेळ गेलेली नाही. परंतु शंकरासुर आणि किंकरासुर मोठ्याने हसायला लागले. त्यांनी मातेची थट्टा करायला सुरुवात केली. आम्हाला या ब्रह्मांडातला किती बलाढ्य पुरुष मारू शकत नाही. ब्रह्मदेवाचे वरदान आमच्या पाठीशी आहे आणि तू तर एक स्त्री आहेस. तू आमचं काय बिघडवणार आहेस. हे शब्द ऐकताच जगज्जननीचा संयम सुटला. माता पार्वती अत्यंत क्रोधित झाली. तिच्या नेत्रातून अग्नी प्रकट झाला आणि त्या क्षणी घनघोर युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध 1-2 दिवसाचे नव्हते. तब्बल 13 दिवस देवी आणि त्या 2 राक्षसामध्ये भयंकर संग्राम सुरू होता. आकाश थरथरत होते, पृथ्वी हादरत होती. देव सुद्धा भयभीत होऊन हे युद्ध पाहत होते. अखेरीस पौष महिन्यातील मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी माता पार्वतीने शंकरासुराचा वध केला. दुसऱ्या दिवशी, ज्या दिवसाला आपण किंक्रांत म्हणतो, त्या दिवशी किंकरासुराचा संहार केला.
अधर्माचा अंत झाला आणि धर्माचा विजय झाला. ऋषी मुनींचे प्राण वाचले आणि ऋषी पत्नींचे सौभाग्य अबाधित राहिले. शंकरासुर आणि किंकरासुर या दोन्ही दैत्यांचा माता पार्वतीने वध करताच संपूर्ण पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ लोक आनंदाने निनादून उठले. ऋषीमुनी, ऋषीपत्नी आणि सर्व मानवजातीने एकमुखाने जगज्जननी मातेचा जय जयकार केला. जय माता पार्वती, जय संक्रांती देवी असा गजर चारही दिशांना घुमू लागला. अधर्माचा नाश झाल्याने सर्वत्र शांती आणि समाधान पसरले. ज्या ऋषी पत्नी विधवा होण्याच्या भीतीने थरथरत होत्या, त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचे आणि आनंदाचे तेज दिसू लागले. त्या सर्व ऋषी पत्नी आणि मानवजातीने एकत्र येऊन मातेच्या चरणी वंदन केले आणि नम्रतेने एकच विनंती केली. ते म्हणाले, हे जगज्जननी, आज तू अधर्माचा नाश करून आम्हाला जीवनदान दिले आहेस. पापी लोकांना योग्य शिक्षा आणि पुण्यवान लोकांचे रक्षण आणि कल्याण करण्यासाठी तू दरवर्षी याच दिवशी पृथ्वीवर अवतरशील अशी आमची प्रार्थना आहे. ही प्रार्थना स्वीकार कर माते. सर्व भक्तांची ही करुण विनंती ऐकून माता पार्वती मंद हास्य करून म्हणाली, तथास्तु, जसे तुम्ही म्हणसाल तसंच होईल. मातेच्या मुखातून निघालेल्या त्या एका शब्दाने सर्वांचे हृदय कृतज्ञतेने भरून गेले. तेव्हा माता पार्वतीने संक्रांती देवीच्या रूपात त्यांना एक वर दिला. देवी म्हणाली, ज्या कोणी सौभाग्यवती स्त्रिया मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या पतीच्या नावाने वाण, दान आणि पुण्य करतील, तिला जन्मोजन्मी अखंड सौभाग्य लाभेल. तिच्या पतीवर कितीही मोठे संकट आले तरी त्या संकटातून ते सुरक्षित बाहेर पडतील असा आशीर्वाद देऊन मातेच्या मुखातून निघालेल्या त्या वरदानाने सर्वांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले. त्यानंतर माता पार्वती संक्रांती देवीच्या रूपात हळूहळू अंतर्धान पावली. मित्रांनो, म्हणूनच आजही दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी मातेला स्मरले जाते. या दिवशी पापी वृत्तीचा त्याग करून पुण्याचा मार्ग स्वीकारावा, गोड बोलावे, दानधर्म करावा आणि सौभाग्य, शांती व समृद्धीची प्रार्थना करावी, अशी ही पवित्र परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे. मकर संक्रांती आणि किंक्रांतीच्या दिवशी आपण राक्षसी वृत्तीने वागत नाही, कडू शब्द बोलत नाही, अहंकार करत नाही, तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, ही परंपरा याच कथेतून सुरू झाली आहे. मकर संक्रांती हा केवळ सण नाही, तर तो आहे स्त्री शक्तीचा विजय, अखंड सौभाग्याचा आशीर्वाद आणि अधर्मावर धर्माचा शाश्वत विजय. तर मैत्रिणींनो, मकर संक्रांती ही केवळ सण नाही, ती आहे स्त्री शक्तीचा विजय, अखंड सौभाग्याची प्रार्थना आणि अधर्मावर धर्माचा विजय. आजही आपण वाण देतो, दान करतो, कारण त्यामागे उभी आहे माता संक्रांती देवीची कृपा. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही पवित्र कथा इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. जय माता पार्वती, जय संक्रांती देवी.